हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल म्हणजेच गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला रिस्क आणि रिटर्न ह्या दोन गोष्टी नक्कीच माहिती असाल. हा एक ठोकताळा आहे किंवा बेसिक रूल आहे ज्या ठिकाणी रिस्क आपण जर एखाद्या गोष्टीची गुंतवणुकीची रिस्क जास्त घेत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच परतावा आपल्याला जास्त मिळतो आणि आपण रिस्क घ्यायची कॅपॅसिटी कमी दाखवली तर त्या ठिकाणी परतावा हा देखील कमीच मिळत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टी पाहणार आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला रिस्कही कमी घ्यावी लागेल आणि तुम्हाला परतावाही जास्त मिळेल. म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल की अशा काही गोष्टी असतात की ज्या फ्रॉड असतात, ज्या आपल्याला सांगतात की तुम्हाला आम्ही इतके रिटर्न मिळवून देतो, तर तसं काही नाही आहे. तर ह्या जी मी आजची जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती आपल्या सरकारशी निगडीत आहे. म्हणजेच की आपण एक वेळेला हे मान्य करू शकतो की एखादी बँक करप्ट झाली, एखादी बँक बुडाली, त्यामुळे आपला पैसा तिथे बुडाला. पण असं आपण कधी ऐकलं आहे की सरकारच बुडालं आहे, आता सरकारच नाही आहे किंवा सरकारच्या पॉलिसीज बुडाल्यात, असं नाही. त्यामुळे हे म्हणजे सरकारी गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा गुंतवायचा आहे. त्यामुळे थोडाफार तर विश्वास आपण आपल्या सरकारवर दाखवू शकतो. तर मी आज ज्या तुम्हाला काही गुंतवणुकीच्या गोष्टी सांगणार आहे त्याला म्हणतात गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता तुमच्या डोक्यात हा प्रश्न असेल की गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये जास्त परतावा कसं काय आणि रिस्क कमी कसं काय, किंवा आपण हा पण विचार केला पाहिजे ना की आपण त्याची तुलना कशाशी करतोय. तर एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट, याबद्दल तुम्हाला माहीतच असेल. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये एफ डीपेक्षा जास्त परतावा मिळतो आणि रिस्कही कमी असते. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय बरं? आता तुम्ही हा विचार करा ना, एफ डी आपण बँकेत जाऊन काढतो, तर एखादी बँक बुडाली हे जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता. पण मी जर असं म्हटलं की सरकारच बुडालं किंवा सरकारच नाही, आता सरकारच संपलं, यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? नाही. फक्त एवढंच आहे की सत्ता बदलू शकते, परंतु सरकारच नाही आहे, सरकारी गोष्टीच नाही आहे असं तर काही होऊ शकत नाही, किंवा असं होण्याची शक्यतासुद्धा 0% आहे. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये काय असतं की म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याकडून पैसा का घेणार हा पण प्रश्नच आहे की. तर गव्हर्नमेंटला रस्ते बांधायचे असतात, पूल बांधायचे असतात, शाळा काढायच्या आहे, सरकारी हॉस्पिटल्स काढायचे आहे, त्यासाठी फंड गव्हर्नमेंटला लागतात. या कामासाठी लागणारा पैसा हा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमधून उपलब्ध करत असतो. तर आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यातला पहिला टाईप म्हणजे सेंट्रल सिक्युरिटीज म्हणजेच केंद्र सिक्युरिटीज. तर त्यामध्ये काय असतं की केंद्र सरकारला ज्यावेळेस पैशाची गरज असते त्यावेळेस आपण सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करू शकतो. दुसरं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, आणि तिसरं असतं ते म्हणजे टी बिल्स, त्यालाच आपण ट्रेजरी बिल्स असं म्हणतो. असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आज आपण या जे ट्रेजरी बिल्स आहे, टी बिल्स आहे, याच्यामध्ये गुंतवणूक कशी करायची आणि त्यामधून आपल्याला परतावा कसा मिळणार याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. आता हे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात त्यांचे पुन्हा दोन टाईप पडतात. एक म्हणजे शॉर्ट टर्म आणि दुसरं म्हणजे लाँग टर्म. आता हे टी बिल्स जे आहे ते कशामध्ये येतं, तर हे टी बिल्स जे आहे ना ते आपलं शॉर्ट टर्ममध्ये येतं. ट्रेजरी बिल्स जे असतात ना त्याचे आणखी 3 वर्गीकरण पडतात. त्यामध्ये असतं की ते किती दिवसांचं आहे, म्हणजे पहिलं जे आहे ते 91 दिवसांचं असतं, दुसरं जे आहे ते 182 डेजचं आणि तिसरं जे आहे ते 364 दिवसांचं असतं. तर अशा पद्धतीने टी बिल्सचं वर्गीकरण आहे. आता समजा तुमच्याकडे 10-20 हजार रुपये साचलेले आहेत आणि तुम्हाला ते एखाद्या ठिकाणी ठेवायचे आहे, तर तुमच्याकडे 2-3 ऑप्शन्स असतात. एक असते एफ डीमध्ये जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 3.5% व्याज हे 91 दिवसांसाठी मिळेल. आणि त्यानंतर तुम्ही असं म्हणाल की मग ठीक आहे मी मुदत ठेवमध्ये ठेवतो, तर मुदत ठेवमध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त 4.5% डोक्यावरून पाणी, हो 4.5% जरी भेटलं तरी. तर अशा पद्धतीने म्हणजे मुदत ठेवीमध्ये सुद्धा तुम्हाला रिटर्न्स मिळतात. आता टी बिल्समध्ये जर तुम्ही हे पैसे तर 91 दिवसासाठी म्हणजेच 3 महिन्यासाठी तुम्हाला जवळपास 5.25% परतावा हा तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही परंतु तुम्हाला व्याज दर हा 0 मिळतो, 0. आता तुम्ही असं म्हणाल की आलं का तिथं 0% व्याज दर, मग आम्हाला काय फायदा? तर एक छोट्याशा उदाहरणावरून तुम्ही एक लक्षात घ्या की टी बिल्स म्हणजे काय, की ते तुम्हाला बिल्स इश्यू करतात. म्हणजे तुम्हाला समजा
10,000 रुपये ते जर तुम्हाला देणार असतील तर ते तुमच्याकडून 9,500 म्हणजे गव्हर्नमेंट एक पद्धतीने आपल्याला कुपन देते आणि त्यामध्ये समजा आपण 10,000चं कुपन घेतलं तर आपण त्या ठिकाणी 9,500च भरायचे असतात आणि आपल्याला 10,000 गव्हर्नमेंट देते. म्हणजे आपल्याला जवळजवळ 500 रुपयाचा परतावा त्या ठिकाणी मिळत असतो. तो जर कॅल्क्युलेट केला तर अराऊंड 5.25 ते 5.5% रिटर्न त्या ठिकाणी. तर या तक्त्यामधून आपण समजून घेऊया की तुम्ही जर 91 दिवसांसाठी T-बिलमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला जवळजवळ 5.5 ते 5.6% परतावा मिळतो. हेच पैसे तुम्ही जर 182 दिवस म्हणजे 6 महिन्यांसाठी गुंतवले तर तुम्हाला जवळपास 5.6% परतावा मिळतो. त्याच पद्धतीनं तुम्ही जर 364 म्हणजेच 1 वर्षासाठी T-बिल्समध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला जवळजवळ 6.25% परतावा हा मिळतो. म्हणजेच तुमच्या FD किंवा मुदत ठेवीपेक्षा जवळजवळ 2 ते 2.25% परतावा किंवा रिटर्न्स हे तुम्हाला T-बिल्समधून मिळते. आता हे जे T-बिल्स असतात तर ते कधी कधी इश्यू होतात तर ते पण आपल्याला माहिती हवं ना. तर 91 दिवसांचं जे T-बिल्स असतं ते दर आठवड्याला इश्यू केलं जातं सरकारतर्फे आणि 182 आणि 364 दिवसांचं जे T-बिल असतं ते दर 15 दिवसाला म्हणजे दर पाक्षिकला हे आता राहिला तो शेवटचा प्रश्न की गुंतवायचं कसं. तर सांगते ताबडतोब आपण ते पण पाहूया. तर नरेंद्र मोदी यांनी 12 नोव्हेंबर 2021मध्ये 2 स्कीम लॉन्च केल्या. त्याच्यामध्ये पहिली RBIची जी स्कीम आहे ती म्हणजे RBI रिटेल डायरेक्ट स्कीम आणि दुसरी जी आहे इंटिग्रेटेड एम्बुड्समेंट स्कीम. आता सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत RBI रिटेल डायरेक्ट स्कीम. याच्यामध्ये काय असतं. आता तुम्ही म्हणाल की RBI रिझर्व्ह बँक इथं कुठे आली, आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये पैसा गुंतवणार. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सरकारचाच याला पाठिंबा आहे परंतु RBI हे T-बिल्स इश्यू करत असतं. तर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर व्हेरी सिम्पल आहे. सगळ्यात पहिलं आता आपल्याला म्हणजे जर गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला पहिलं काय करावं लागायचं की आता आपण रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत तर आपल्याला कुठल्या तरी फर्मद्वारे किंवा कुठल्या तरी फंडाद्वारे इन्व्हेस्टमेंट करावी लागत होती. परंतु आता आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला कुणा थ्रू जाण्याची गरज नाही आहे. तर याचं नावच आहे की रिटेल डायरेक्ट स्कीम. म्हणजेच तुम्ही आमच्यासारखे जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत ते डायरेक्ट या इश्यूमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर याच्यासाठी काय करायचं आहे की सगळ्यात पहिलं RBIमध्ये चक्क RBIमध्ये आपल्याला आपलं अकाउंट उघडायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस आपलं हे डायरेक्ट RBI रिटेल डायरेक्ट अकाउंट उघडणार त्यानंतर आपण ज्यावेळेस हे म्हणजे इश्यू गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इश्यू होणार त्यावेळेस आपण त्या खरेदी करू शकतो. तुम्ही RBIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे अकाउंट उघडू शकता आणि अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लागणार आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक हवा. त्यानंतर दुसरं म्हणजे तुमचं सेविंग अकाउंट हवं, चालू खातं ज्याला नेट बँकिंग सुविधा असेल किंवा कमीत कमी UPIची सुविधा तरी असेल. त्यानंतर तिसरं म्हणजे तुमची स्कॅन केलेली सही ही तुम्हाला लागेल आणि तुमच्याकडे जर ती नसेल तर तुम्ही ब्लँक पेपरवर सही करून तिचा फोटो काढून PDF मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा JPEGमध्ये कन्वर्ट करू शकता. तिसरं म्हणजे तुमचं ओरिजिनल पॅन कार्ड लागेल व्हिडिओ KYCसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5वी ती म्हणजे पैसे तर लागणारच ना गुंतवणूक करायची म्हटल्यावर. तर अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही RBIमध्ये डायरेक्ट रिटेल अकाउंट उघडू शकता. RBIची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही जायचं आणि अकाउंट उघडायचं आणि अतिशय छान अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुम्ही T-बिल्स खरेदी करून जास्तीत जास्त म्हणजे 5.5 ते 5.6% परतावा मिळवू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमचा काही या विषयावरती प्रश्न असेल तर तो पण कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मोटिवेशन मिळत राहतं आणि अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होते.